जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आज मी व्हिडिओ फेसबुकवरती भरपूर बघितले. जे ओला, उबेर, रॅपिडो जेवढे अदर ॲप आहेत ते कंपनी पूर्ण मान्य करायला तयारच नाही आहे. आणि आपले डॉक्टर केशव साहेब बाबासाहेब त्यांनी एवढी 15 तारखेपासून हेल्प केलेली तुमच्या ड्रायव्हर लोकांसाठी की आम्ही त्यांना विसरू नाही शकत. आपल्यासाठी ते सतत लढत आहेत, दिवस रात्र काहीही असो. पाऊस नाही बघत आहे, जेवण नाही बघत आहे, काही बघत नाही आणि ते तुमच्यासाठी लढत आहे. आणि त्यांनी स्ट्राईकली बंद करो किंवा नाही करो किंवा ते तुमच्यासाठी एवढे लढतात आहे की त्याचा काही नेम आणि विषय नाही. आणि आपण ड्रायव्हर लोक काय करतो आहे, फक्त 2 पैशासाठी आपण गाडी चालवतो आहे. 9-10 रुपये आपल्याला किलोमीटर भेटतात आहे. आणि 9-10 किलोमीटरमध्ये काय भेटतं आपल्याला? फक्त आपले CNGचे पैसे आणि पेट्रोलचे पैसे आणि किंवा थोडं आपल्या ते खायचे पैसे. आणि तुम्ही तुमच्या घरी काय नेत आहे? गाडी चालवून काय नेत आहे मला एवढं सांगा. तुमच्या गाडीचे रेंट निघत आहेत का? तुमच्या गाडीचे पैसे निघत आहेत का? किंवा तुमच्या घरचे तरी पैसे निघत आहेत का? तुम्ही गाडी किती दिवसापासून चालवता? आज मी 15 तारखेपासून घरी बसलेलो आहे कारण की मला काहीतरी रेट पाहिजे. मी 3 महिने झाले गाडी चालवतो, मला एकही रुपया त्या गाडीमधून प्रॉफिट आलेला नाही आहे. तर तुम्ही पण विचार करा, तुम्हाला पण आलेला आहे का नाही आलेला आहे. आणि काय रेट देतो आहे ते ओला उबेरवाले. ते लोक आपल्याकडनं पैसे आपल्याला 9-10 रुपये किलोमीटर देतात ते आणि आपल्याकडनं ते वसूल करतात. ते वसूल करून अर्धे पैसे ते आपल्या खिशामध्ये ठेवतात ते आणि आपल्याला अर्ध्यावरनं पण अर्धे पैसे देतात ते. पहिले आपल्याला भरपूर पैसे भेटायचे, खूप भेटायचे. हाय डिमांडच्या टायमाला एवढे पैसे भेटायचे की ते विचार करू नाही शकत. पण आत्ताच्या टायमाला हाय डिमांड असू या फाय डिमांड असू किंवा कुठलाही डिमांड असू, ते आपल्याला पैसे भेटत नाही. आपण दिवसभर सकाळपासून गाडी चालवतो, 6 वाजल्यापासून 7 वाजल्यापासून रात्री 8, 9, 10 वाजेपर्यंत गाडी चालवतो. त्यामध्ये तुम्ही विचार करा, 1-2 भाडे आपल्याला 2 ते 3 तासापर्यंत भेटतात. त्याचे 800, 700, 600 रुपये भेटतात. त्याच्यामध्ये आपलं घर काही चालणार नाही. आणि तेवढे तर पैसे आपल्या CNGमध्ये जातात. प्लस गाडीला पेट्रोल पण लागतं. 100-200 रुपयाचं गाडीला पेट्रोल लागतं. गाडी CNGवरती चालली तरी आपल्याला फायदा होत नाही आहे, जोपर्यंत आपल्याला पैसे भेटत नाही आहे. आणि आता कंपन्यांनी रॅपिडो, ओला किंवा त्यांचे जेवढे ओनर आहेत ॲपचे, त्या लोकांनी मान्य करायला तयार नाही. उलटं यांचे जे एजंट लोक आहेत ते लोक आपले बंद चालू करायच्या चक्करमध्ये आहेत आणि यांनी स्ट्राईक नाही करायचं ह्या चक्करमध्ये आहेत. आणि आपले जे साहेब आहेत जे आपल्याला सहकार्य